नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसतायना हसलंच पाहिजे, मास्क लावतायना लावलाच पाहिजे, सगळे नियम पाळलेच पाहिजेत आणि महत्वाचा नियम पाळला पाहिजे तो म्हणजे थोडंसं हसण्याचा. तुम्हाला हसवण्यासाठी आम्ही घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी आता एक गंमत घडणार आहे. काय झालेलं आहे, एका चोराला पकडलं एका इन्स्पेक्टर साहेबांनी आणि ते त्याला कोर्टात घेऊन चाललेले आहेत. आणि त्याच वेळेला चोराची बायको आपल्या नवऱ्याला सोडवण्यासाठी रस्त्यात आडवी आलेली आहे. आता बघूयात ती आपल्या नवऱ्याला सोडवण्यासाठी काय करते आणि इन्स्पेक्टर साहेब चोराला सोडणार आहेत का? हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत सागर कारंडे, अनिता दाते आणि भारत गणेशपुरे. चाल का चोप चालायचा आवाज नाही पाहिजे मला अजिबात. चाल का मारे काय मारा बरं. ए बघ मारा. मग नाही मारा. चल ना यार. हा मग असं असं म्हणा ना. हा. अरे या 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 खिशात या खिशात पाकिट त्या खिशात. तुझा भारी लक्ष आहे. माहिती आहे हा. मला सांगतो. अरे सर, हॅलो सर. सॉरी. हां हॅलो सर, सलाम सर. हा सर. नाही सर आहे, मी पकडलं त्याला. हो पकडलं मी सर त्याला. मग तो तोच तर आपला तो काय ते काय कुख्यात. कुख्यात कुख्यात गुंड तो नाही का मदन काय रे लंगोटे. मदन लंगोटेला पकडले सर मी. हा सर. नाही पळणार कसं सर, हातकडी लावले मी. हे बघा ना, हे बघा. हा हातकडी लावले सर मी. नाही एक त्याच्याकडे एक माझ्याकडे. त्याची वेगळी नाही, माझी वेगळी नाही. आम्ही दोघं एकाच ह्याच्यात आहोत. म्हणजे एक साईड याच्याकडे एक साईड माझ्याकडे. हा सर येतो. नाही सर नाही पळणार. ओके सर, थँक्यू. ओके बाय. ओके काय चालू आहे? ओके हा ठीक आहे. ते साहेब तुमचे आहेत ना. हा मग तुम्ही सॅल्यूट मारा ना. माझा कशाला हात असा खालीवर करून राहिले तुम्ही? शटाप पापी नालायक धष्टपुष्टा. दुष्ट. हा माहिती आहे. हा. दुष्ट. तू चल पोलीस स्टेशन मध्ये. नाही तुला सोलून काढलं ना तर नावाचा रवींद्र खरात नाहीये मी. त्या दिवशी तुमच्या समोरून चोर पळून गेला. काय केलं तुम्ही? चोर नव्हता तो, मग? पोलीसच होता. आमचं तो वेश धारण केलेला त्यांनी. वेशभूषा स्पर्धे एक वेगळ्या वेशात असतात ना पोलीस, हा. ते होते. ते कळलं का? आला मोठा माल. आणि तू पळून जायचा प्रयत्न पण करू नकोस. आम्ही आधीच सांगतोय तुला. अरे पण मी कसा जाणार आहे पळून? आता मी पळून गेलो तर तुम्हाला सोबत नाही घेऊन जाणार का मला? मला का मी नाही येणार आहे तुझ्यासोबत. अरे येणार नाही काय हे तुम्ही हातकडी एका तुमच्या हातात आहे, एका माझ्या हातात आहे. लोकांना समजून नाही राहिलं पोलीस कोण आहे चोर कोण आहे ते. लोक कन्फ्युज झालेले आहे. काढा बरं पटकन हे. पोलीस कोण चोर कोण म्हणजे काय असं कसं कळत नाहीये. दूधवाला भैया इधर. चहावाला आहे तो. हा ते काय चहा दूध टाकतो ना आपण. हमले का हमारे माँ. मराठी समजते लय आमच्यात पोलीस कोण आहे, चोर कोण आहे? तुम्ही पोलीस आहे साहेब, हे चोर आहे. बघितलं, माझ्या डॅशिंग पर्सनॅलिटी वरूनच कळतं मी पोलीस आहे. अहो, असं काय बोलताय साहेब? अहो तुम्ही पोलिसाचे कपडे घातलेत ना, मग तुम्हीच पोलीस असणार ना. डॅशिंग पर्सनॅलिटी. आणि तुला सांगता ना आलं मी ड्रेस घातला म्हणजे मीच पोलीस आहे. अरे मी कशाला सांगायला पाहिजे हो तुम्हाला स्वतःला समजत नाही काय? तुमचे डोळे काय पिकनिकला गेले काय? काय झालं? नको. ओ साहेब माझ्यावर नाव येईल साहेब. नको असं नको. अरे काय काय झालं साहेब? बोला तरी. खूप दिवस झाले बायको मागे लागलीये. कोणाची बायको मागा लागली तुमच्या?
माझीच बायको माझी बायको मला सतत सांगत असते पिकनिकला घेऊन चला, पिकनिकला घेऊन चला. आमच्या वहिनी एवढ्या म्हणतात पिकनिकला घेऊन चला, पिकनिकला घेऊन चला, आणि तुम्ही जाऊ शकत नाही. माझ्या बायकोनं नुसतं असं पिकनिक शब्द काढला असं ना, ताबडतोब तिला घेऊन गेला असतो मी. काय मग कुठे गेला असता? लोणावळा, आपल्या मित्राचा फार्म हाऊस आहे ना तिकडे, इतकं जबरदस्त आहे साहेब. सगळ्या सोयी आहे, स्विमिंग पूल हे ते वगैरे, ऑल फॅसिलिटीज. बरं मी पण बायकोला घेऊन तिकडे 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 जाणार लोणावळ्याला. बाकी वहिनीला न्यायचं काय, एक फोन करतो ना मी त्याला. काय काय मी पोलीस आहे, तू चोर आहे. आणि तसंही माझ्या बायकोला लोणावळ्याला जायचंच नाहीये. कुठं? लोणावळ्याला. तुम्ही गोवा घ्या साहेब. माझ्या बायकोला गोव्याला जायचंच नाहीये. त्या बस तिला डुरके बाबाच्या डोंगरावर जायचंय. डुरके बाबाच्या डोंगरावर जाय. हा, मग तुला काय करायचंय? चल पोलीस स्टेशनला चल. ऐका ना साहेब, 2 मिनिटं माझं ऐका ना. काय ऐका? गाडी नाही का साहेब? गाडी गाडी नाही ना. अरे काय सांगू, माझी लई इच्छा होती साहेब का पोलिसाच्या गाडीत असं जायचं, असं ट्याव वाव 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 करत जाणार, लोक बघणार. अरे बापरे, अरे बापरे, मदन शेठ क्या चलो आहे तुम्हाला. चालत चालायला काय प्रॉब्लेम आहे? चालत चाल. ऐका ना साहेब. काय आता? चालत म्हणजे लय वेळ लागणार हो. हा. हा, बोर होऊन जाऊ आपण. हो ना. एखादा ऍटम करा ना पेश. काय डान्स करू काय आता तुझ्या समोर? एंटरटेनमेंट पाहिजे का तुला? हा? नाही तुम्ही डान्स करूच नका तुम्ही. मग? तुम्हाला ना खरं सांगू मी, डान्सचा सेन्स नाही आहे साहेब. तुम्ही क्लास लावा तुम्ही. मला हा ऐकलं का अरे, तुषार? ऐकलं काय बोलला? हा, मला डान्सचा सेन्स नाहीये म्हणतो. अरे मी काय सॉलिड नसतो तुला माहित नाहीये. दाखवतो तुला आता. बघ माझा ब्रेक डान्स, बघ ब्रेक डान्स. हा ब्रेक डान्स. बच्चन. अरे काय ह्या काय ब्रेक डान्स आहे काय साहेब? या फेक डान्स आहे, फेक डान्स. हा फेक डान्स आहे? हा. तू माझा मूनवॉक नाही बघितलंस, कळलं का? मूनवॉक? लाव रे. साहेब निघालं. आता बस खूप झाला टाइमपास. चल चौकीत आता. ऐका ना साहेब. काय आता? धनी हा? नाही मॅडम, आय एम नॉट युअर धनी. आय एम रवींद्र खरात, इन्स्पेक्टर. फॉर कॉन्फर्मेशन ते तुम्हाला नाही, मला धनी म्हणून राहिली. अरे पण तुझं नाव तर मदन आहे ना. ते मदन काय ते लंगोटे. हाच माझा धनी. अरे हा धनी आहे? हो. आवत म्हणजे ती माझी बायको आहे. आमच्यात बायका नवऱ्याला धनी म्हणतात. साहेब काय केलं यानं? काय नाही केलं ते विचारा. काय नाही केलं, मग कशाला ठरलं याला बाप्पा? म्हणजे काही केलं नाही ना, तर कशाला धरलं यानं? याने काहीतरी केलंय म्हणून धरलंय ना याला. याने दरोडा टाकलाय, दरोडा चोरी केलीये. हो. हा, तुषार देवल ज्वेलर्स आहे ना, हा? तिकडे चोरी केली. त्याने 5 लाखाचा दरोडा टाकलाय. काय बोलत राहिले तुम्ही? मग काय? म्हणजे ते सगळं चोरी करून आणलं होतं? एवढ्या चेनी, मंगळसूत्र, अंगठ्या? बाप्पा, लाज आणली या माणसानं. बघितलंस त्यांनाही लाज वाटते तुझी. साहेब तुम्ही याला शिक्षा करा, याला हत्तीच्या पायी द्या. तुम्ही असं करा, याला भुकेल्या वाघ्याच्या पिंजऱ्यात सोडा. किंवा असं करा, मगरीने भरलेल्या तलावात टाकला. ओ बैताड, शिक्षा कोर्टात होते, प्राणी संग्रहालयात होत नाही. हे कारण ते करा सांगून राहिली. मग अशा कुठे शिक्षा असतात का? बहीण असलेल्या भावाला अशी शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे यांनी मजबुरीमध्ये चोरी केली. जर समजा यांनी चोरी केली नसती ना, तर बहिणीचं लग्न मोडलं असतं.
मला बहीण आहे काय? चुप ना आता. साहेब हे निघालं. साहेब मला बहीण आहे साहेब. मला बहीण आहे साहेब. बहिणीच्या हुंड्यापायी हे सगळं करावं लागलं साहेब. हुंडा दिला नसता तर तिचं लग्न मोडलं असतं. साहेब मला तुम्ही सांगा, तुम्हाला बहीण असती त्याच्या सासरच्या हुंडा मागितला असता तर काय केलं असतं साहेब? तुम्ही काय केलं असतं सांगा मला. मी ताबडतोब त्याला अटक केली असती. माझ्या बहिणीच्या लग्नात हुंडा मागतो म्हणजे काय? आणि हुंडा मागणं हा कायद्यानं गुन्हा आहे. हो बरोबर आहे तुमचं साहेब, पण या बिचाऱ्या बहिणीचा भाऊ पोलिसात नाही ना तुमच्यासारखा. तो गरीब आहे म्हणून त्याला चोरी करावी लागते साहेब. परिस्थिती वाईट आहे साहेब. मजबुरी तुम्हाला सांगतो साहेब, नाचणाऱ्या घोड्यासाठी वरात थांबवली त्याच्या लोकांना काय करणार आहे माणूस सांगा साहेब. काय केलं मग? त्या घोड्यावाल्याचा पोरगा किडनॅप केला साहेब. आमच्याकडे ठेवला जोपर्यंत वरात थांबत नाही. तासभर 1.5 तास वरात जाईपर्यंत आमच्याकडे होता. मग त्याला दिलं सोडून. करणार काय साहेब, मजबुरी साहेब. हो ना साहेब, मजबुरी, मग? खूप मजबुरी साहेब. बहिणीच्या सुखासाठी भाऊ जेलात जाणार. हे तुमचं हे ऐकून याला न्यायची इच्छाच होत नाहीये माझी. पण शिक्षा तर झालीच पाहिजे. गुन्हा केला यानं, घेऊन जा साहेब त्याला. याला म्हणतात त्याग. चांगला सोडून राहिला होता तो. मध्ये ऍक्टिंग करायची काही गरज होती काय? तुला ना मध्ये मध्ये ऍक्टिंग करायची लय सवय आहे. तिला काय ओरडतोस? हा, तू गुन्हा केलायस आणि तुला घेऊन जाणं ही माझी ड्युटी आहे. ड्युटी ड्युटी ड्युटी. पोरं म्हणतात बाबा कधी घरी येणार ड्युटीवरून, बाबा कधी येणार ड्युटीवरून. पोरं वाट बघतात घरी. हो किती पोरं आहेत? एकच आहे साहेब. मला 2 आहेत. काय सांगता साहेब? तुम्हाला 2 आहेत म्हणजे काय? तुमचं साध्य साहेब. माझं कसं नाईट ड्युटी असल्यामुळे एवढं तरी होऊन गेलं साहेब. नाईट ड्युटी? नाईट ड्युटी म्हणजे तू चोर आहेस ना? नाईट ड्युटी असते ना चोरांची, हो की नाही? काय केलं माहिती आहे? काय केलं? बस मध्ये एका माणसाला फोडणीच्या भातात गुंगीचं औषध टाकून दिलं. तो बेशुद्ध पडला आणि मग याने त्याचं घड्याळ चोरलं. घड्याळ चोरला? हो. साहेब अहो मग शिक्षा करायला याला उकळते तेलात सोडा. नाहीतर असं करा, याला ना पोकळ बांबूचे फटके द्या ना तुम्ही. नको, एवढं नको. अरे कोणाकडून आहेस तू? काय बोलत? कसं काय? नाही साहेब, म्हणजे तुम्ही शिक्षा कराच याला. पण साहेब त्या भातामध्ये गुंगीचं औषध नव्हतं साहेब. काय म्हणजे हा, काय? भातामध्ये गुंगीचं औषध नव्हतं? नव्हतं साहेब. मग तो माणूस बेशुद्ध कसा पडला? शिळा होता साहेब भात. शिळा भात होता. पण कसं आहे, आम्हाला सवय झाली सर शिळा भात खायची है ना. शिळा भात खाऊन आमची तब्येत बघा सर काय आहे. कोणी म्हणेन साहेब आमची तब्येत बघून काय आम्ही शिळा भात खात. तुम्हाला सांगतो साहेब, आम्ही पिझ्झा आणला की नाही, तो 1 दिवस ठेवतो आणि मग खातो. शिळा खायची सवय लागली. असा तो शिळा भात साहेब असा उघडला. हा, तो माणूस असा भाताकडे पाहून राहिला होता माझ्या शेजारचा. बोल दया आली. म्हटलं आपण एकटे खाऊन आलो. मी म्हटलं घे बा, तू खा, तू सुखी राहा. त्याचा खाल्ला. हो ना साहेब, त्याचं तरी पोट भरलं पाहिजे ना. मग तो भुकेला त्याला दिलं पाहिजे ना. आता एक भुकेला माणूस दुसऱ्या भुकेल्या माणसाचं दुःख समजू शकतो ना बाप्पा. वा, याला मी जाताय तुम्ही? नाही, इथं याला बघितलं? याला म्हणतात संस्कार. काय भेटलं साहेब?
हे एवढे संस्कार आम्ही राबवले, काय भेटलं? हातात हातकडे टाकले तुम्ही. काय कामाचे संस्कार साहेब. साहेब तुम्ही यांना घेऊन जा, पण एक काम करा, का यांच्या बेड्या सोडून द्या. हा, तुमच्या मनाला बरं वाटतं का हो? एवढ्या संस्कारी माणसाला असं बेड्या घालून घेऊन जाताना? हा? सांगा ना बाप्पा. तुमच्या जागी मी असतो साहेब, खरं सांगतो 5 दिवस झोपलो नसतो साहेब. असं काय एखाद्या माणसाच्या नशिबी. काढा साहेब पटकन. तुमची नाही माझी काढा साहेब. इकडची काढा. अच्छा, म्हणजे तो माणूस शिळा भात खाऊन बेशुद्ध पडला? मग काय साहेब, सवय नाही ना. आजकालच्या तरुण पिढीला सवय नाही आहे साहेब शिळपाता खायची. हा, खरं सांगतो पचन शक्तीचा प्रॉब्लेम आहे. पचन शक्ती इतकी वाईट झालेली आहे साहेब. मी तर म्हणतो तुळशीचं जे पान आहे त्याचा रस घ्यायला पाहिजे. नाही बरोबर आहे. मला पण डाळीचं वरण चालत नाही ना. हा? आणि काय होतं, वरण खाल्लं ना हा, की मग वातावरण खराब होतं. तुम्ही असं काऊन नाही करत हो? वहिनींना सांगा ना, हिंगाचा खडा थोडासा टाकत जा वरणात. हिंगाचा खडा? हो काय? हाव ना. मग त्रास नाही होत? नाही ना, हा. बरं वाटून जाईल ना तुम्हाला. हाव की नाही हो? हा बाप्पा. तुला म्हणजे वराडी बोलायचंच आहे का आज? हा, म्हणजे सगळंच घ्यायचंच आहे. घेऊन टाक काही हरकत नाही. एक मिनिट. हा साहेब. पर तो माणूस बेशुद्ध पडला, ठीक आहे. हा तर त्याचं घड्याळ का चोरलं तू? हा हा का चोरलं? का चोरलं? काय हा. चोरलं? सांग ना आता का चोरलं ते. हे, घड्याळ. चोरलं हा. चोरलं. हा. मजबुरी काय? साहेब, मजबुरी. मजबुरी. हा. खूप मजबुरी साहेब. हा. आओ, आमच्या घरातलं घड्याळ आहे ना, त्याच्यातले सेल संपून गेले. सेल आणायला सुद्धा पैसे नव्हते साहेब. मग काय करणार आम्ही? म्हणून साहेब तुम्ही सेल करा आता. हा. सेल संपले साहेब, करणार काय? आता घरातले सेल संपले का सगळं टायमिंग हुकते ना साहेब. अरे टायमिंग पाहिजे ना साहेब, टायमिंग पाहिजे. माझ्या एकट्याच्या टायमिंगच्या बरोबर स्किट किती पुढे नेणार साहेब? हिचं पण टायमिंग जुळलं पाहिजे ना. होय? हो. बरोबर आहे, तुमचं टायमिंग तर पाहिजेच आहे. मग साहेब, हो ना साहेब, आता घड्याळ नसताना केवढे वांदे होऊन जातात आमचे. मग अरे रात्री बेरात्री लोकांच्या घरावर दगड मारून आम्हाला टायमिंग माहित करून घ्यावं लागतं साहेब. कसं काय? आम्ही दगड मारलं की तेच म्हणते तुम्हाला आकलं नाही का रे, रात्रीचे 2 वाजले दगड मारून आलं. आम्हाला समजते साहेब 2 वाजले. टायमिंग सेल नाही साहेब, काय करणार? हो ना साहेब, आणि सारखं टायमिंग विचारण्यासाठी असं दगड मारणं बरं दिसतं का हो साहेब? नाही बरोबर आहे. टायमिंग मिळवण्यासाठी दगड मारणं चुकीचं आहे. बरोबर आहे तुमचं. अरे कार्यकर्ते दगड मारतात आणि त्याच्यावर नेते लोक आपलं टायमिंग साधतात. हे चालतं तुम्हाला, आणि आम्ही असे दगड मारलं तर ते चालणार नाही. हे गोष्ट होणार नाही अध्यक्ष महोदय. आज या ठिकाणी तुमच्या साक्षीनं मला काय डायरेक्ट सोशल मेसेज. हा म्हणलं तुम्ही काही मारत नाही सोशल, तर आपणच एखादा मारून टाकू. आपलं हे. ते जाऊ दे सगळं. घड्याळ का चोरलं ते सांग. घड्याळाचं बोला. घड्याळ्यावरच आहे का अजून? हो ना. मला वाटलं पुढे निघून गेला असेल टाइम. हा? त्या घड्याळासाठी तुम्ही माझ्या गरीब नवऱ्याला हातकडी घातली. दुर्के बाबा, काय कमी राहिली माझ्या भक्तीमध्ये? एक मिनिट. दुर्के बाबा? दुर्के बाबा, मी भक्त आहे त्यांची. तुम्ही दुर्के बाबांच्या भक्त आहात? तुम्ही पण आहात? नाही, मी नाही, माझी बायको आहे. हो? हा. कोण? रुपाली खरात. रुपाली खरात? हा. रुपाली खरात? हा. चहा घेता साहेब? नाही नको, तुम्ही घ्या. म्हणजे तुम्ही रुपाली वहिनींचे मिस्टर? हा, ती माझी बायको. हो का? अगं बाई, मी आणि रुपाली वहिनी तर VIP भक्त आहोत बाबांच्या. काय सांगताय? हो, म्हणजे तुम्हाला प्रचिती आली आहे का हो बाबांची? हो, म्हणजे आमच्या घरात आता सतत शांतता असते. कशी काय? नाही, माझी बायको प्रवचनाला बसते ना, घरात शांतता, मस्त छान वाटतं. नाही साहेब, पण आमच्या घरात उलट आहे. आमच्या घरात 24 तास ते डुरके मनसचे भजन चालू असतात. ही सतत गात असते भजन. हो? हा, गाऊन दाखव का एक भजन? हो. आले आले हो डुरके बाबा, आले आले
असं चालू असते आमच्या घरात. पण हे भजन आहे. मग बाबा डुरके म्हणल्यावर अजून काय क्वालिटी पाहिजे तुम्हाला? अहो ढुरके बाबा भक्तांची दुःख अंगावर घेतात. एका जणाचं तर मूळव्याध अंगावर घेतलं त्यांनी. हा? हा. आपण 6 सीटर मध्ये बसतो की नाही असे तसे बसतात बाबा आता. अरे बापरे. पण तुम्हाला सांगू का, काय वहिनींनी नवस बोललाय तुमच्यासाठी ढुरके बाबांकडे. काय हो ना बाप्पा. माझ्यासाठी नवस हो माझ्या बायकोने. हो म्हणजे आम्ही दोघींनी बोललाय. हो हो आम्ही म्हटलंय की आमच्या नवऱ्यांना सुखी ठेव. काय सुखी ठेवणार आहे डुरके बाबा आता? तुझा नवरा चालला जेलामध्ये चालला. तुझा नवरा कसं सुख भेटणार आहे तुला आणि मला? नाही 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 भेटणार ना. आम्ही कंबाईन नवस बोललोय. आमचं कंबाईन पूर्ण होणार नाही तर दोघींचंही नाही होणार. म्हणजे हे पण जेलमध्ये जाणार का? ए मी कशाला जाऊ जेलमध्ये? मी काय केलंय? मी नाही जाणार. महिने जाऊ का म्हणजे? मग एखादा ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट? हा म्हणजे एखादा हात एखादा पाय. नाही नाही नको नको ऍक्सिडेंट नको प्लीज प्लीज पाया पडतो मी तुमच्या. गप्पा बसा. हे बघा याने गुन्हा केलाय, याला अटक झालेली आहे. मी याला घेऊन जाणार आहे आता. बस चल. नाही घेऊन जा यांना. शिक्षा झालीच पाहिजे तुमच्या भाऊजीला. भाऊजी भाऊजी आले आले. अरे ते भाऊजीने हे कोणते भाऊजी सांग ना. हा अहो, मी दादा म्हणाले ना तुम्हाला. हा. मग हे तुमचे भाऊजी झाले. हाँ दादा मुझे कोण के तुमको क्या मिलेगा? म्हणजे भाऊजी भाऊजी मेवणिंग मेवणिंग मेवण्यांच्या पावण्यांनी. हा चितूचा डायलॉग हा. आहे. तू चितूच्या लेवलचा केलायस. चित्तू तर माझीच होणार ना. जेलमध्ये गेलेल्या नवऱ्याची बायको म्हणून समाज माझ्याकडे कसं बघणार? तुम्ही का रडताय? डायलॉग नाही काय नाही काय करणार. कंटिन्यू. मी काय म्हणते, यांना घेऊन जा दादा. दादा यांना घेऊन जा. ताई ताई तुम्ही रडू नका प्लीज. कुठली बाई रडली की मला खूप टेन्शन येतं. माझी बायको रडली की तिला समजवण्यात माझा अर्धा पगार संपून जातो. सेम टू सेम साहेब सेम टू सेम. घरोघरी मातीच्या चुली साहेब घरोघरी मातीच्या चुली. माझ्याकडे गॅस आहे. गॅस त्यांच्याकडे गॅस आहे. हा, मग तुमच्याकडे गॅस आहे? हा आमच्याकडे तर सगळा गॅस यांच्या पोटातच आहे. गॅस आहे त्यांच्याकडे. गॅस आहे यांच्याकडे. मग आमच्याकडे चूलच आहे. अजूनही चुलीवरतीच स्वयंपाक करते मी दादा. नाही परवडत साहेब. आम्हाला सिलेंडर नाही पडवत. 1000 रुपयाच्या जवळपास सिलेंडर आहे साहेब. कसं आणणार कुठून आणणार काय करणार आहे आम्ही? अरे लाकड तरी इकडे तिकडे काहीतरी केलं तर भेटून जातात साहेब. परवा तर स्वयंपाक करण्यासाठी लाकडं सुद्धा नव्हती. मग साहेब शेजारी गेलो आणि लाकडी गेट आणलं तिकडचं. 2 दिवस कसा बसा स्वयंपाक करू शकलो साहेब. काय करणार? आणि आणि घराला गेट नाही म्हटल्यावर कुणी चोर घरात घुसलला साहेब. हो ना. म्हणून तर हे गेले आणि स्वतः चोरी करून आले. दुसऱ्याच्या हाती कसं देणार घर आपण? गेली चोरी साहेब. म्हणजे म्हणजे तू गेट चोरलं, आतमध्ये गेला आणि त्यातलं सामान पण चोरलं घरातलं. मजबुरी साहेब. मजबुरी साहेब. कसली मजबुरी कसली? मजबुरी खूप मजबुरी दादा. आओ ना बाप्पा. आज घे बोलून घे. दादा अहो मजबुरी हो खूपच होती मजबुरी. मग काय करणार आता? म्हणून चोरी केली यांनीच. यांना शिक्षा करा दादा. मला कळतंय मला कळतंय. मी समजू शकतो. पण माझं काम आहे, माझी ड्युटी आहे ती. मला त्याला अटक करावीच लागणार आहे. ठीक आहे मग मलाही कर. जिथे हे तिथे मी. अहो आम्हाला दोघांना घेऊन जा दादा. आणि पडू दे आमचे पोरं उघड्यावर. अरे आई बाप नसलेल्या पोराची काय अवस्था होते काय सांगणार साहेब तुम्हाला? काय सांगणार? अरे ते लोक असे पोरं भीक मागत फिरतील दारोदार.
अरे उद्या तुम्ही असे बुलेटवर चालले, सिग्नलवर थांबलेत, माझं पोरग आलं, काका काका मला काहीतरी खायला द्या. अरे काय तोंडानं बघणार तुम्ही त्याच्याकडे? हा काय तोंडानं बघणार? साहेब सांगा साहेब, आमची काय हालत आहे, आमचा आम्हाला माहित आहे. जमते का बघ पुढे. बरोबर आहे ना साहेब, आता काय करणार आम्ही? आमची पोरं अशी उघड्यावर काय करणार? ती कशी खेळणार? आम्ही कुठे जाणार? आम्हाला शोधत फिरतील. पप्पा कधी येणार? मम्मी कधी येणार? काय करणार साहेब आम्ही? बरोबर आहे साहेब 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 माझी पोरं त्यांना खायला मिळणार नाही साहेब. नाही मला कळतंय सगळं कळतंय, पण चला मग पिऊ आपण. माझी ड्युटी, अरे देवा, मला माझी ड्युटी करायची. मला त्याला सोडता नाही येणार, हे पाप आहे. ठीक आहे, बरोबर आहे दादा तुझं. घेऊन जा यांना. अरे देवा. पण त्याआधी मला तुला राखी बांधू दे. राखी 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 बांध, पण ओवळणीत याला मागू नकोस. नाही मागणार त्याला. मला राखी बांधू दे. हा पण राखी कुठे आहे? इथं कुठं सीझन नाही, काही नाही, राखी बांधणार कशी? राखी नाहीये म्हणून काय झालं? या हातकडे आहेत ना, याच बांधते. चला साहेब येतो. हा येते हा दादा. अरे मला सोडा. कसं आहे साहेब, आतापर्यंत हातावर तुरी देऊन पळून गेला हे ऐकलं होतं, पण मी पहिला चोरस आहे की जो हातात हातकडी घालून पसार होतोय. येतो साहेब. ताई आ? ताई इथे, ताई भाऊजी इकडे ये जरा. ताई जा याला घेऊन जा ताई, पण जाण्याआधी मला भाऊजींना एक मिठी मारायची. इर्षाद, नो प्रॉब्लेम. या आता कसं जाशील? एवढी नसते मी. मला बनवतात दादा. तर म्हणजे आता वेळ ठरली आहे आपल्या गुलकन केबल नेटवर्कच्या नव्या कोऱ्या कार्यक्रमाकडे वळण्याची, ज्याचा अर्धा भाग आपण काल बघितलेला आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे दिल खुलास विथ विलास. बघूयात मग आता मुलाखतीत पुढे काय घडतंय. चला. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, करियर पे चर्चा, दिल खुलास. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आपल्याला बऱ्याच मुलांनी असा विचारला की परदेशातल्या संधीविषयी तुम्हाला काय वाटतं? भरपूर संधी आहेत, खूप. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः 3 वर्ष दुबईत होतो. हो, मी ऐकले ना की तुम्ही 1 दिवसासाठीच दुबईला गेला होता, तर तुमचा पासपोर्ट डुप्लिकेट आहे म्हणून तिथल्या पोलिसांनी कुदव तुडवलं तुम्हाला आणि मग जेलमध्ये टाकलं होतं. 3 वर्ष तुम्ही जेलमध्ये होता तिथल्या. कळलं तुम्हाला? हा? नाही तसं काही झालंच नाही हो. पासपोर्ट माझाच होता. फक्त काय केलं, माझ्या मुलाने त्या फोटोवर, माझ्या पासपोर्टच्या फोटोवर रेगोट्या काढल्या होत्या, त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला. अच्छा क्या बात आहे. म्हणजे असा विश्वास ठेवण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नाहीये. पण दुबईमध्ये तुम्ही 3 वर्ष होतात असं तुमचं म्हणणं आहे, तर तिथे तुम्ही काय करायचं? सेल्स ऑफ द बिझनेस ऑफ द माइंड. नाही, कसं आहे ना, जरा मराठी शो आहे, तुम्ही तसं जरा काहीतरी सॉफ्ट भाषेत बोला ना. हा, धंदा पाहण्यासाठी. एवढं डायरेक्ट पानपट्टीवर नका, हे सेटअप काय लावलाय बघा ना तुम्ही. तसं जरा काहीतरी सांगा, बिझनेस म्हणा ना. हा, बिझनेस साठी गेलो होतो. क्या बात आहे. बिझनेस त्यांनी दुबईमध्ये केलेला 3 वर्ष, आणि त्या बिझनेस मधून ते जगभरात फेमस झाले असं त्यांचं म्हणणं आहे. मी तर काय त्यांना कुठं बघितलेलं नाही कधी. तर तिथं काय बिझनेस करायचं तुम्ही? ते सेल्स ऑफ द ब्रुज खलिफा. सेल्स ऑफ द ब्रुज खलिफा. अच्छा, म्हणजे बुर्ज खलिफाचे जे मजले आहेत ते तुम्ही विकायचात का? नाही, ब्रुज खलिफाच्या खाली धुळशीपाची गाडी होती माझी.
अच्छा, क्या बात है. वा 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 वा. काय ते करिअर दुबईमध्ये बुर्जी पाव विकून हा माणूस म्हणतो की मी सक्सेस झालो. विश्वास ठेवण्याशिवाय आपल्याकडे काहीच नसतं मंडळी. तर आता आपण सरळ पुढच्या सेगमेंटकडे वळूयात. फोन. तर आता हा फोन तुम्हाला घ्यायचा आहे. नको नको, माझ्याकडे आहे, कशाला घ्यायचं. घ्यायचा म्हणजे काय तुम्हाला विकत नाही देते मी इथं काय काउंटर काढलाय म्हणजे मी दुकान नाही लावलेलं आहे की हे घ्या हे घ्या. हा ए मला काय कळ ना, हे तेच आहे ना रे भांड्यावर नाव टाकायचं असतं, कशाला ठेवलं इथं. तसं नाही, ते पॅरिसचं आहे ते. पॅरिस आहे. हो. ऑमलेट टॉवर. आयफेल टॉवर. हा हा. अच्छा अच्छा, हे असं ठेवायचंय. असं, त्यांचं असं हा. म्हणणं की हे असं ठेवलं की अच्छा म्हणजे टॉवर आहे म्हणायचं. टॉवर आहे. म्हणजे 5Gचा तिकडचा टॉवर आहे. हा. तर आता फोन येतील आणि फोन घेऊ. आता आपल्याला एक फोन आलाय. क्या बात. अरे हसण्याबरोबर ते बंद पण कर. ते बंद कर. हे उचललंय आता. अजिबात लक्ष नाही आहे तुझं. हे कॉमेडी चाललंय म्हणून ठीक आहे. एखाद दिवशी डायरेक्ट घरी पाठवून. हॅलो बोला. कोण माझा बोलतंय? आवाज नीट येतोय का? हा मस्त आवाज येतो तुमचा. बोला तुम्ही कोण आहे. माझा आवाज नीट येतोय का? हा हा तुमचा आवाज छान येतोय. बोला ना तुम्ही. माझा आवाज नीट अरे येतोय काय का? अरिजित सिंगच्या पॉटचा आहेस का? काय गाणे गाणार आहेस का तू? येतो तुझा आवाज सांगितलं ना. बोला तुम्ही कुठून बोलताय. मी बंटी गाचपाने बोलतोय. अच्छा कुठल्या गाचपानातून बोलताय. इथं पाडळ गावातून. अच्छा पाडळगाव मधून तुम्ही गजपाने आडनावाचे एक व्यक्ती आपल्याला फोन मध्ये आहेत. तर तुमचा काय प्रश्न आहे तुम्ही थेट विचारू शकता. आणि मी हा फोन साऊंडवर टाकतो. हा साऊंडवर टाकता येतो. अरे तुला बिझनेसमॅन म्हणून बसवता येतो. फोन नाही का साऊंडवर टाकता येणार आम्हाला. हा फोन साऊंडवर गेला. हा बोला तुमचा आवाज आता सगळे ऐकतात. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार नमस्कार. सर एक प्रश्न होता. हा विचारा. हा विचारा. प्रश्न विचारा. घरात बसून जर दिवसाला 10,000 रुपये कमवायचे असतील तर कुठला बिझनेस केला पाहिजे? तुम्ही चला हवा येऊ द्या करा. आता निलेश साबळे नाही का घरात बसून सगळ्या लिंक करतो आणि आम्हाला तिकडे पाठवले शूटिंगला. आणि त्याला पैसे मिळतात. हॅलो पर्सनल नाही जायचा. घरात बसून पण मी तिथनं कामच केलेलं होतं. हॅलो तुम्ही तुमचा प्रश्न घ्या नाही तर कट करीन मी तुमचा फोन. हो सर सांगा ना. हा नाही 10,000 रुपये कसं कमवायचं घरी बसल्या बसल्या, असा काहीतरी व्यवसाय सांगा. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक पप्पी घ्या. कोणाची? कोणाची नाही हो, तुम्ही कुत्र्याचं पिल्लू घ्या. त्या पिल्लाला तुम्ही वाढवा. ऐक ना हा कार्टूनचा शो नाही बाळा. हवा येऊ दे. प्रत्येक गोष्टीत आवाज द्यायची गरज नाहीये. कुत्र म्हणलं की लोकांना कुत्र कळतं ना. तू सांगितल्यावरच कळणार आहे का हा जोक कुत्र्याचा आहे म्हणून. मला नवीन सेगमेंट आहे वाटलं आपलं करावं काय. क्या बात आहे, क्या बात. हे प्राइजलेस आहे. त्याचे तू काय करतो ते सगळं प्राइजलेस आहे. आणि मी करतो ते होपलेस आहे. अर्थच नाही याला काय. लोक असतात म्हणून, नाही तर तुम्हाला काय बसवलं नसतं मी इथं. हो तेव्हा. चला कुत्र्यापर्यंत आलो होतो आपण. हा तर ते कुत्र्याचं पिल्लू हा. हळूहळू 3-4 वर्षाचं होईल. खरंय. हाय का नाही. नंतर त्याला पोरं होतील. बर. हा मग ती पिल्ल तुम्ही विका. हा अहो लोक 10,000ला काय 50,000 पण घेतात पिल्ल. अहो पण ते इंग्लिश कुत्र्याला मिळतात ना. हा आता आपलं गावठी काय इंग्लिश पटवणार नाही का. ते पटवलंच एक तरी आईवर जाईल की. क्या बात आहे. अहो ते नाही हो, एवढा टाइम नाही माझ्याकडं. मग तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही ना मरा. काय उत्तर देत आहे. मर्रा बिरा अशी शब्द नका वापरू. पोलीस येतील पकडायला मला. हेडेक काय पहिल्या दिवशी शोभन करतात काय असं मला. बोलतोय तो मग. गप बसा. लॉजिकली काय बसून त्याला 10,000 पाहिजेत. हा इथं मी इथं काम करून 700 रुपये मिळतात मला. क्या आणि याला बसून घरात 10,000 पाहिजे. तुम्हाला 700 मग फार देत आहे तुम्हाला. हो हो. चला तर आता पुढचा एखादा फोन आला तर आपण तो फोन घेऊया. हॅलो नमस्कार नमस्कार. मी अमोल पवार पडतोय भुसावळवरून. हा बोला अमोल पालेकर. अमोल पवार सॉरी बोलतोय. सर बोला. माझा येणं सरांना प्रश्न आहे हा. की माझा मुलगा बाबा ऐकतच नाही बुवा. हा लयच मनमानी करतो. म्हणजे काही ऐकतच नाही, शिस्तच नाही हो त्याला. अच्छा अच्छा. त्याला शिस्त नाहीये त्यांच्या मुलाला तर काय करावं. तुम्ही ना त्याचं लग्न करून द्या, मग शिस्त लागेल त्याला. अहो, दुसरी ते हो. अरे बापरे, मग पहिल्या बायकोचं काय झालं. हा दुसरी तीन तर. अरे गचपण ढवळ्या, दुसरी ते म्हणजे दुसऱ्या वर्गात येतो.
दुसरीत म्हणजे दुसऱ्या वर्गात आहे, त्याला शिस्त नाही, तो ऐकत नाही आई बाबा. हा अच्छा अच्छा, दुसरी ते होय. मग काम करा तुम्ही. हे बघा, तुम्ही त्याला पिझ्झा देता, हो चॉकलेट देता, हो देतो. आईस्क्रीम देता, हो ती तर लय आवडती त्याला. वडापाव देता. हो अजिबात देत जाऊ नका त्याला. या पोरांचे लाड करायचे नाही, मग जेवत नाही, ते असलं काहीतरी खातात. किती झालं तरी पोरांचे लाड करायचे नाही, 2 ठेवून द्यायच्या. एक मिनिट. हॅलो, हा बोल बंटी, बोल. पप्पा येताना मला पिझ्झा आणि बर्गर घेऊन या. जर नाही आणलं तर तंगडच मोडतो तुमचा. हा हा हा, आणतो ठेव. हा. अच्छा काय? पोरग म्हणतं पालक भाजी खायची. अच्छा अच्छा. हो, ते असलं काही खातच नाही तो. होय का? नाही, ऐकलं सगळ्यांनी, ते चुकून साऊंडवर होता तुमचा फोन. पालक भाजी खायची नाही, पालक खाणायचा म्हणत होता तो. ठेवला वाटतं या माणसाने फोन. हॅलो, नसेल ठेवला तर ठेवून द्या, काय उपयोगाचा नाही तुमचा प्रश्न. हे काही उत्तर देऊ शकत नाही. त्यांचं पोरग त्यांना आणायला निघालाय आता. पुढचा फोन बघत कोणा झालाय? घ्या फोन. आपल्याला परत एकदा आलेला आहे. हा बोला. हॅलो. हॅलो. हा हॅलो, कोण बोलतंय? ते महत्वाचं नाही, माझा प्रश्न महत्वाचा आहे. आता त्या प्रश्न तर पंच नसला ना, मग तुम्हाला बघ पैसे देतो. सरांना मला प्रश्न विचारायचा आहे. सर, खूप पैसे असतील तर ते पैसे कुठे गुंतवायचे? अनेक मार्गात पैसे गुंतवायचे. म्हणजे तुम्ही शेअर्स घ्या, नंतर प्लॉटमध्ये तुम्ही गुंतवू शकता, गोल्डमध्ये गुंतवू शकता, बँकेत ठेवू शकता. असे अनेक मार्ग आहेत. तुमचा इन्कम सोर्स काय सर? एटीएम फोडलंय. ठेवा फोन, ठेवा. कुठले फोन येतात हल्ली? हा, बघा ना. आणि ते रेकॉर्ड झालं बघतायत ना पोलिसांनी, बघितलं. आपल्याला केवढ्यात पडत मग नाही ते काय? चांगले फोन करा रे. बघूयात आता पुढचा फोन आपल्याला कुणाचा येत आहे. येस, फोन आलाय. हॅलो. हॅलो. येस, सर मला सरांना विचारायचा प्रश्न. तुम्ही मागाची तेच आहे का? फोन केला तर आवाज सेम आहे. नाही मी वेगळा आहे हो. नाही आवाज तर सेमच वाटतोय मला. ते लॉकडाऊन मुळे कलाकार मिळत नाही ना, म्हणून आवाज बदलून बोलतोय. ठीक आहे, बोला. समस्या काय आहे? ते 10वीत मला 92% मार्क आहेत, तर मी पुढं कुठला ग्रुप निवडू? तुम्ही काय करा, कुठला पण ग्रुप निवडा, पण ऍडमिन तेवढे होऊ नका. प्रॉब्लेम कसा असतो, काही झालं की ऍडमिनला धरतात की बाबा ह्या ग्रुपचा ऍडमिन कोण होता, त्याला धरा, त्याच्यावर केस टाका. बरोबर. त्यामुळे ऍडमिन होऊ नका. ग्रुप कुठला पण तुम्ही घेऊ शकता. अहो, नाही साईड कुठली घेऊ मी? साईड तुमचं लग्न झालंय का? नाही. मग सध्या आई वडिलांचीच साईड घ्या. लग्नानंतर बायकोचीच घ्यावी लागते. काय साईड? तुम्ही दोघं पण गायबान आहेत काय? काय गाणं होतो या शब्दावर? बडे मिया गैबाने ऐसे न बनो, हसीना क्या चाहे हमसे सुनो. ओ बड़े मिया गैबाने ऐसे न बनो, हसीना क्या चाहे हमसे सुनो. गायबाने म्हणजे शिवी दिली त्यांनी आपल्याला. काय? आणि तुम्ही जर अजून 10 मिनिटं कार्यक्रमात बसाल ना, आपल्याला लई शिवाय देतील ना लोक. चांगले उत्तर द्या तुम्ही. हा हा हा. अहो साईड म्हणजे सायन्सला जाऊ का? नाही सायन्सला जाऊच नका तुम्ही, तिकडे लय पाणी तुमचे. सायन नाही हो, सायन्स म्हणले ते. हॅलो ठेवला वाटतं त्या पोरांनी फोन. करिअर बरबाद करायला एखाद्याचं. अहो त्याचं काय म्हणणं की सायन्स, आर्ट असे जे विषय असतात त्याच्यात जाऊ का? साधारणपणे बऱ्याच मुलांनी आपल्याकडे प्रश्न पाठवलाय की कुठल्या कॉलेजला आम्ही ऍडमिशन घ्यायला पाहिजे, चांगले मार्क असतील तर. जिथं चांगले पोरी त्या कॉलेजला ऍडमिशन घ्या. तुम्ही आयुष्यात हेच केलं का? काय उत्तर देताय? कशासाठी तुम्हाला मी बोलवलंय? चला आता या कार्यक्रमातला आपण पुढचा फोन घेऊयात. हा शेवटचा फोन असेल. अरे हे खाली असताना नाही वाजत, थांब ठेवू दे. ते काय असतं, न बघता तो पहिला करून टाकतो काम. हा आता वाजव बरं. क्या बात. हॅलो. नमस्कार. हा बोला. नमस्कार. माझा सरांना प्रश्न असा आहे की माझा मुलगा कॉलेजमध्ये FI ला गेलाय. अहो त्याला अभ्यासाला पाठवा, हे पोहायला कुठं पाठवताय? पहिल्या वर्षाला गेलाय. मग आम्ही काय करू त्याचं? नाही माझा प्रश्न पुढे आहे सर. मग विचारा ना, पुढचा प्रश्न आधी विचारा ना. काही ते काय गप्पा मारायला बसलो का आपण? त्यांना अभ्यासाचा खूप नॉशिया येतो, त्यासाठी काय केलं पाहिजे? अहो काहीतरी खात असेल, चगळत असेल, त्याचा खिसे चेक करा. अभ्यासाच्या वेळी कशी काय नशा येते त्याला? अहो नशाने नॉशिया म्हणजे कंटाळा येतो त्याला अभ्यासाचा. अच्छा, कंटाळा येतोय. मग तुम्ही एक काम करा, ज्या गोष्टीची त्याला आवड आहे त्या विषयामध्ये त्याला करिअर निवडू द्या.
त्याला कशाची आवड आहे? रम्मी. ठेवा फोन. वा वा. तर अशा पद्धतीचे अनेक आपल्याकडे हे कॉल आले आणि मला फार छान वाटलं की आपण हा पहिला एपिसोड केला दिलखुलास विथ विलास आणि त्याच्यामध्ये असा एक गेस्ट आपल्याला लाभला ज्यांनी आपल्याला करिअरचं मार्गदर्शन केलं का नाही मला माहित नाही, पण माझे 20 मिनिटं काढून दिले कारण मला 2 एपिसोडला हे टाकायचं होतं कंपल्सरी. 10 मिनिटं मला तुम्ही काढून दिली त्याबद्दल तुमचे अतिशय धन्यवाद. कारण काय आपण रोजच स्किट करत असतो, काहीतरी वेगळं देणं हे आपलं कर्तव्य आणि आपण प्रामाणिक आहोत त्याच्यामुळे आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. कपडे तरी निदान वेगळे घातले, मला माहित नाही वेगळं झालं की नाही, पण तुम्हाला मजा आली असणार आहे. आणि दिलखुलास विथ विलास मध्ये पुढच्या वेळेला या खुर्चीवर बसायला कुठला पाहुणा येणार ही उत्सुकता आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला लागलेली असणार. थँक्यू सो मच, आपण इथे आलात. धन्यवाद. शुभरात्री. तर या माणसाने खरंच खूप मजा आणली आणि आजचा आपला एपिसोड काढून दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूयात पुढच्या भागात. अयो सोडा, मारू नका. ऐका नाही, ती माझी पाठ नाही हो, तो माझा गुडगा आहे, गुडगा. वा 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 वा. काय मंडळी, मजा येते की नाही? सोमवार मंगळवार तर तुम्ही हसतच आहात, पण आता पुढच्या आठवड्यापासून पुन्हा एकदा चला हवा येऊ द्या तुमच्या भेटीला येणार आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सुद्धा रात्री 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.